तर हाय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि कसे आहात तुम्ही? आय होप सगळे चांगले असावा आणि असतील. तर मला ना मी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, पण मला खूप कन्फ्युजन आहे. म्हणजे अजून मला काही माहितीच नाही. फर्स्ट मी चालू केलं आहे त्याची कशी सेटिंग आहे, त्याचं काय करावं लागतं काही नाही. बस व्हिडिओ बनवते आणि टाकते. तर जे जे जुने आहेत म्हणजे मी विचारते भरपूर जणांना, पण कोणी सांगतं कोणी सांगत नाही. कोण कसं सांगतं कोणी असं पूर्ण व्हिडिओ टाकत नाही की असं तसं. मला एक प्रश्न विचारायचा, कोणी सांगू शकत असेल तर प्लीज मला सांगा की यूट्यूब चॅनल तर मी चालू केलं आहे, ठीक आहे, तर त्याच्या काही वेगळ्या सेटिंग असतात का, काय करावं लागतं का त्याचं? हे मला खूप कन्फ्युजन. मी फक्त टाकते टायटल कसा टाकायचा आणि थम टाकतात ना वरती, ते टाकणं गरजेचंच आहे का हे पण मला सांगा. मला हे पण माहिती नाही. तर आता तुम्ही चालू केलं यूट्यूब चॅनल नवीन, हळूहळू मी शिकेल, पण मला आणखी माहीत नाही का हे कसं करायचं ते कसं करायचं, हे करावं लागतं का, हे करणं गरजेचंच आहे का. तर फक्त ह्याच गोष्टीची मला माहिती पाहिजे. तसं मी यूट्यूब चॅनलवर सर्च केलं होतं, पण बापरे इतके व्हिडिओ येतात, काय काय हे असं आहे ते तसं. नेमकं एक व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स नाही भेटत आपल्याला, त्याच्यामुळं खूप कन्फ्यूज आहे. तर मला तुम्ही सांगा, तुम्हाला काय माहिती असेल तर. बस एवढंच विचारायचं होतं मला. मोठे मोठे यूट्यूबर आहेत, त्यांना तर आपण विचारलं तर ते काही सांगणार नाहीत आपल्याला. त्याच्यामुळं जे जे सांगू शकत असतील तेही सांगा प्लीज. त्यांनी सांगा येऊन मला, नाहीतर व्हिडिओ बघून स्किप करतात. असं करू नका. सबस्क्राईब करा, माझं चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करा. तुम्हाला रेसिपी काही नवीन नवीन खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बाबू ये इकडं, इकडे माझा बाबू खेळतोय गाड्या. हाय कर, असं नाही करायचं. हाय, कसे आहात म्हणा तुम्ही सगळे? बोल, कसे आहात म्हणा सगळे? बोल ना म्हणा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुला बोलता येत नाही? ते म्हणतील ह्याला बोलता येत नाही का काय, बोल पटकन. ते म्हणतील बाबूला बोलताच येत नाही. हा माझा बाबू आहे, याचं नाव शिवा आहे, पण आम्ही ह्याला बाबूच म्हणतो. हा माझा एकच बाबू आहे, खूप लाडाचं बाळ आहे माझं, शानं बाळ. तर माझ्या बाबूसाठी सबस्क्राईब करा सगळे, आणि मला कमेंट पण करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर, ठीक आहे. भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात. बाय. हे हॅलो गाईज, वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलवर, तुमचं स्वागत आहे. तर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. बाजरीची भाकर, आज तुम्हाला माझी बाजरीची भाकर करून दाखवते. किती छान होती बघा, ढिमटम्म फुटते. तुम्ही सांगा मला कशी आवडते का नाही तुम्हाला, मला येते का नाही बाजरीची भाकर सांगा. मला लग्नाच्या अगोदर काहीच येत नव्हतं, फक्त खिचडी येत होती. लग्न झाल्यावर सगळं शिकतो. लग्न झाल्यापासून सगळा स्वयंपाक शिकले, सगळं येतंय मला. नाही तर मला काहीच येत नव्हतं. खिचडी येत होती, आईच्या जीवावर आईतं बसून खाल्लेलं. इतकं जड जातं ना, खरंच मी सगळ्या मुलींना सांगते, सगळ्या पोरींना सांगते, प्लीज तुम्ही थोडंसं तरी काम करत जा. खूप जड जातं. नंतर अचानक आपलं जेव्हा लग्न होतं ना, आणि आपल्याला पूर्ण फॅमिलीचं स्वयंपाक करायला लावतात, तेव्हा कळतं की आपली आई कसं स्वयंपाक करत असेल आणि कसं नाही. नवीन लग्न झालं का सगळा स्वयंपाक आपल्याला करावा लागतो. सासरचे लोक सगळे आपल्याला सांगतात, आणि आपल्याला अंदाज पण माहीत नसतो का किती लोकांचं किती करायचं. पहिली गोष्ट तर स्वयंपाक येत नाही, दुसरी गोष्ट तर आपल्याला कळत नाही की घरात 4 लोक आहेत, 4 लोकांचा किती स्वयंपाक बनवायचा, किती नाही. मला तर काही समजायचं नाही. मी ना थोडंसंच करायचे, ते पुरायचंच नाही, मग मला परत पीठ मळावं लागायचं. आता मला अंदाज समजतोय की आता 4 लोक आले तर माझा स्वयंपाक किती करायचा, हे आता समजायला लागलं मला 4-5 वर्षानंतर. नाही तर आधी मला काहीच समजत नव्हतं. आता बघू शकते मी भाकर बनवते, तुम्ही बघत राहा कशी माझी भाकर.
आणि कशी टम्म फुगते बघा बाजरीची भाकर. कोणाकोणाला आवडती कमेंट करून सांगा बाजरीची भाकर. आणि खायला या, बोलवती तुमची बहीण, नक्की या. आणि यूट्यूब चॅनलला कोणी नवीन असेल तर सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि आवाज येत असेल भाकरीचा तर तो थोडा इग्नोर करा, येणारच. बघत राहतो. बघा आता तुम्हाला भाकर करून दाखवते मी. लग्न अगोदरची लाईफ किती वेगळी असते ना. मला खूप आठवण येते माझ्या सगळ्या मैत्रिणीची. दुपारी माझ्या एक मैत्रीण, माझी बेस्ट फ्रेंड, तिचा फोन आला होता. सगळ्यात अगोदरची म्हटलं तर माझी बेस्ट फ्रेंड 2012 पासून, तिचं नाव नंदा आहे. तिचा पण फोन आला होता मला आज. आणि दुसऱ्या माझ्या 2 फ्रेंड आहेत, अमृता आणि वर्षा, त्यांचाही फोन आला होता आज. मी त्यांनाही बोलले. त्या दोघींचा पण फोन आला होता आज. एकीचं बाळ रडत होतं, ते एकीला बाळ होणार आहे. खूप हाल होतात बाबा. त्यातली त्यात मुलं नसल्यावर तरी काही नाही, पण मुलं झाल्यावर खूप जिम्मेदाऱ्या वाढतात, खूप कामं वाढतात. आणि लहान मुलांना सांभाळणं म्हणजे हे काही सोपं नाही आहे. माझ्यावर तर बापरे. हे बघा माझी भाकर केवढी मोठी आहे तुम्ही बघू शकता, आणि गोल गोल आलेली. आम्ही दिवसभर पोळ्या खातो, पण आम्हाला रात्री बाजरीची भाकरच लागते, माझ्या मुलाला पण. आणि रात्री बाजरीची भाकरच खातो, आम्हाला आवडते. आमच्या आहोंनाही आवडते, मलाही आवडते, म्हणून आम्ही रात्रीची बाजरीची भाकरच खातो. तुम्ही बघा आता कशी फुगते आपली भाकर. खूप आठवण येते माझ्या मैत्रिणीची मला. आणि त्या इतक्या बिझी असतात ना का त्यांना बोलायला पण वेळ नसतो. एकीला 2 मुलं आहेत. आमचे सोबतच लग्न झाले, फक्त फरक 2-3 महिन्याचा फरक असेल. आणि दोघींनाही 2-2 होत आहेत. मला एकच मुलगा आहे. मी म्हणते नाही मला बस तुम्ही हो द्या अजून. त्यांना आता एकीला 2 मुलं आहेत, दुसरीला आता पहिला मुलगा आहे. आता काय होईल काय माहिती, प्रेग्नेंट आहे ती. आपली भाकर पटकन बोलायच्या ना, आता भाकर जोड दिली असते माझी. बघा आता माझी भाकर छान दिसते. बघू शकता आपली भाकर कशी फुगली आहे बघा टम्म. हे बघू शकता तुम्ही किती फुगलेली आपली भाकर. नक्की सांगा कमेंट करून कशी झाली आपली भाकर. आता बघा तुम्ही ही भाकर ती थोडीशी जळाली होती, आता ही बघा ही छान होईल. ती पण छान झाली, पण ती थोडीशी करपली माझ्याकडून. आता आपली भाकर किती भारी होती. हा बाळा बोल ना. भाकर खातो, गरम गरम देऊ तुला? देऊ? ये इकडे चल, मम्मा देते तुला. ये बाळा, ये ना रे. हा ये. देऊ? खातो? चपाती भाकर मम्मी की रोटी गोल गोल. मम्मी की रोटी गोल गोल. खा. नहीं है गरम. घे. घे आता नाही, आता नाही घे. घे ना बाळा आता ना. असा त्रास देतो हा मला मध्ये मध्ये. आता मला बोलला खायची आहे, आणि आता बोलतो थांब ना. आणि गरम पण नाहीये तरी पण नाटकं त्याचे.
तर ही बघा आपली भाकर, ही दुसरी भाकर आहे. मम्मी दुसरी आणायची. बापरे, का बरं बाळा? मम्मी दुसरी आणायची म्हणतोय. का बाळा? ही मम्मी नाही आवडत. का बरं? बघू शकता कशी टम्म फुलली दोन्हीकडून. का नाही आवडत बाळा? दुसरी मम्मी मग तुला जीव लावल माझ्यासारखा? लावल? मग आता पप्पा आले रात्री, पप्पाला मला दुसरी मम्मी आणून द्या. चालेल? बघा, बघितलं, दुसरी मम्मी आणा म्हणतोय मला. दुसरी मम्मी मग काय तुला दुसरी मम्मी पाहिजे? हे बघा भाकर, बघू शकता, जवळून दाखवते. मला नक्की सांगा भाकर कशी झाली माझी, आणि मला जमते का भाकर ती पण सांगा. भेटते मी तुम्हाला. बाय बाय. ही बघू शकता, ही माझ्या बाबूची छोटीशी भाकर. ही माझ्या बाबूची भाकर आहे छोटीशी. हाय, हॅलो गाईस. बघू शकता तुम्ही, मी आत्ताच मार्केटहून आले भाजीपाला घेऊन. मस्त फ्रेश फ्रेश भाजीपाला. मेथी बघा किती छान आहे, लाल कोराची, शेवगाची शेंगा, भेंडी, सगळा भाजीपाला घेऊन आले मी. आठवडी बाजार भरतो आमच्याकडे शनिवारचा, तिथून मिरची वगैरे सगळं घेऊन आली. हे बघा, यांच्यासाठी पण आणले खायला फुटाणे, शेंगदाणे. काव मस्त आहे. हाय, हॅलो गाईस. तुम्हाला आता मी बाजारातून आणलेल्या मिरच्यांचा, फ्रेश मिरच्यांचा ठेसा करून दाखवते. मी आत्ताच बाजारातून फ्रेश मिरच्या आणल्यात. हे बघा, मस्त ठेसा बनवते. तुम्ही बघा किती सुंदर असा ठेसा बनवते मी. कोणाला ठेसा आवडतो नक्की सांगा, आणि कुठे कुठे कसा कसा ठेसा बनवतात, कारण खूप जागावर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ठेसे होतात. टोमॅटोचा ठेसा पण होतो. तुम्ही सांगा तुमच्याकडे कसा होतो. मम्मी तर व्हिडिओ बघत राहा आणि माझा ठेसा पण बघत राहा.
त्याच्यात टाकणार आहोत खूप सारा लसूण. बघा खूप सारी कोथिंबीर. मस्त असं आणि हे असंच 5 मिनटं झाकून ठेवायचं. 5 मिनिटांनी भेटते. बघा असाच झाला आहे आपल्या मिरच्या ठेसून. तुम्हाला दाखवते. बघू शकता आपला ठेसा कसला भारी झाला आहे. मस्त बाजरीच्या भाकरीसोबत खायचा. यम्मी. कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. असा होता आजचा आपला ब्लॉग. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की. आणि सांगा मला कमेंटमध्ये का आपला ठेसा कसा झाला आहे.